नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संजय द रायझिंग स्टार या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जसं की तुम्ही पाहत आहात, हे माझे द्राक्ष बाग आहे आणि द्राक्ष बागेमध्ये आहे म्हणजे मी नक्कीच गावाकडे असणार आहे। हो मित्रांनो, मी गावी आलोय। गावी येऊन 2-3 दिवस झाले। गावी येण्याचा एक असं कारण होतं, आमच्या गावी म्हणजे साधारणतः एक 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेलं आमचं छोटंसं खेडेगाव आहे मित्रांनो। तर या आम्ही खेडेगावात माझी शेती वगैरे आहे, घर आहे, आई वडील भाऊ वगैरे सगळेच इकडे राहतात शेतीमध्ये, गावामध्ये। तर मित्रांनो, मी गावी आलो ते एवढ्याकरिता आलो, आमच्या गावी एक खूप असं म्हणजे जागृत दैवत आहे, जे म्हणजे वाग्देवी असे या नावानं ओळखलं जातं। खूप जागृत असं दैवत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या देवीचं मंदिर जीर्णोद्धार आणि कळस स्थापन कुंभमेळा सोहळा असा पार पडला आणि याच यात्रेच्या निमित्ताने आम्ही गावी येण्याचं ठरवलंय आणि गावी आलो मित्रांनो। तर हे जवळपास 11 दिवस ही यात्रा चालू होती मित्रांनो आमच्या गावी। 26 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 असं या यात्रेचे 11 दिवसाचा कालावधी कालावधी आहे। तर मित्रांनो, आम्ही या यात्रेत आलो, खूप अशी मज्जा केली, यात्रा पाहिली आणि आज म्हणजेच दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच श्री सिद्धरामय्या यांचंही आज आमच्या गावी आगमन झालं होतं आणि त्यांनी सुद्धा आमच्या छोट्याशा गावी आमच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, कळस स्थापनेसाठी त्यांनी आपली हजेरी लावली, येऊन उद्घाटन सोहळा पूर्ण केला। तर मित्रांनो, तोही व्हिडिओ मी तुम्हाला आज या माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे। ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೇದಾಂತಾಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ, ಮಾತೋಶ್ರೀ ಯೋಗೇಶ್ವರಿ ಮಾತಾಜಿಯವರಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾರಿ ಮತ್ತು ಮಧ್ಯಮ ಕೈಗಾರಿಕೆಗಳ ಸಚಿವರಾದಂಥ ಶ್ರೀ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಆದಂತ ವಿಠಲ ಕಟಕ ದೋಂಡ ಅವರ, ವಾಗ್ದೇವಿ ಸೇವಾ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಬಿ.ಟಿ. ತರಸಿ ಅವರ, ಶಾಸಕರಾದಂತ ಮಾಜಿ ಸಚಿವರು ಆದಂತ ನಾಡಗೌಡ ಅವರ, ಶಾಸಕರಾದಂತ ಅಶೋಕ್ ಮನಗೋಳಿ ಅವರ, ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ ಹಾಗೂ ಮಾಧ್ಯಮದ ಗೆಳೆಯರೇ, ಇತರ ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಸಮಯದ ಅಭಾವದಿಂದ ನಾನು ಹೆಚ್ಚು ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ। ಇವತ್ತು ಶ್ರೀ ವಾಗ್ದೇವಿ ಸೇವಾ ಸಮಿತಿಯವರು ದ್ಯಾವೇರಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರ್ಕೊಂಡು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾಗ್ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನೆರವೇರಿಸಿದ್ದೀವಿ। ಇವತ್ತು ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ
ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶ್ರೀವಾಗ್ದೇವಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ, ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಕೃಪೆ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ಹಾರೈಸಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಹೊಸ ವರ್ಷದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರಿ आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो मित्रांनो, पण माझ्या गावातील एकदम म्हणजे प्रसन्न वातावरण आणि खूप असं मन मोहून जाणारी यात्रा पाहून खूप आनंद होईल तुम्हालाही. मी तर खूप आनंदात आहेच मित्रांनो. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा कंप्लीट व्हिडिओ पाहावा लागेल. आणि मित्रांनो, माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि जाता जाता मित्रांनो व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. तसेच मित्रांनो, माझ्या या द्राक्ष बागेमध्ये मी यावर्षी आलेलो आहे आणि मी तुम्हाला संपूर्ण चित्रण माझ्या या द्राक्षेचं चित्रण मी करून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा आहात द्राक्षे, हेही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट्सद्वारे आम्हाला प्रतिक्रिया देऊ शकता. आणि आवडल्यास नक्कीच व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो अजून बरेच असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि मग ते आमच्या गावातील यात्रेचे व्हिडिओ असतील किंवा आणखीन माझ्या शेतीमधले असतील. तर प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जसं की मित्रांनो, शेतकऱ्याला लाखाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. अगदी खरंही आहे, तितकंच खरंही आहे मित्रांनो. खरोखरच शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे, पण त्या पोशिंद्याबरोबरच न्याय मिळत नाही, न्याय होत नाही आहे, हे कुठंतरी शोकांकित आहे. या आज आपल्या कृषीप्रधान राष्ट्रामध्ये या मायबाप शेतकऱ्याचे डोळ्याचे पाणी पुसण्यासाठी कोणीच समोर येत नाही. आणि आज कित्येक शेतकरी या कर्जाच्या ढिगाऱ्याखाली अडकून तडफडून आपल्या प्राणाची आहुती देत आहेत, आत्महत्या करत आहेत. आत्महत्या हे या गोष्टीचं सोल्युशन नसून त्यासाठी हिमतीनं, कष्टानं, जिद्दीनं समोर काम करून आपल्याला करून दाखवावं लागेल. पण कुठंतरी आजचा शेतकरी वर्ग खचलेला दिसतोय, कारण निराशाच त्याच्या पदरी कायमची पडून आहे. त्याच्या पाठीमागचा पिच्छा निराशा कधी सोडतच नाही मित्रांनो. हे एक खूप मोठी शोकांकित आहे. तर मित्रांनो, असं कुणाकुणाला वाटतं की लाखाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला बोललं जातं, हे ज्यांना ज्यांना पटतं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये तुम्ही आपलं मत व्यक्त करू शकता. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, मी माझ्या गावाकडच्या घरामध्ये म्हणजे घराच्या बाहेरून मी व्हिडिओ शूट करत आहे. तर हे माझं घर आहे. इकडं आपली गाडी आहे क्विड, तर तेही तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ही आपली गाडी आहे आणि आपला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा आपला JCB. असे आपले 2 JCB आहेत. एक कामावरती गेलेला आहे मित्रांनो. हा एक आज यात्रेनिमित्त ड्रायव्हरनं, आपल्या गावचाच ड्रायव्हर असल्याने आपल्या ड्रायव्हरने सुट्टी घेतलेली आहे, त्यामुळं एक JCB आज घरीच थांबून आहे आणि एक JCB आहे तो बाहेरगावचा ड्रायव्हर असल्याकारणाने तो कामावरती गेलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता असे आमचे 2 JCB आहेत. तर
हे आमची एक महिंद्रा पिकअप सुद्धा आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महिंद्रा पिकअप आहे। हे आम्ही पिकअप एवढ्याकरिता ठेवली मित्रांनो, हे महिंद्रा पिकअप आम्ही एवढ्यासाठी खरेदी केली आहे। तर मित्रांनो कशासाठी खरेदी केली ते तुम्हाला दाखवतो। मित्रांनो आमची आणखीन एक गाडी आहे, ते इथं झाडाखाली आहे थांबून। खूप अशी इकडं केळीची झाडे आहेत, इकडं पेरूची झाडे आहेत, नारळ आहेत, भरपूर असं काय काय शेतीमध्ये भरपूर आहे। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 ट्रॅक्टर दिसत आहेत। 2 ट्रॅक्टर म्हणजे ही आहे आपली ESS म्हणजेच जे द्राक्ष बागेसाठी GA करणारी मशीन, आणि या मशीनची जवळपास आता 30-1 लाख रुपये किंमत आहे मित्रांनो। हे आपण 2 वर्ष झाली या मशीनला घेऊन, आणि आपण या ट्रॅक्टरमधून त्या गाडीमध्ये म्हणजेच महिंद्रा पिकअपमध्ये लोड करतो, आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे, ज्या ज्या ठिकाणी काम असतं त्या त्या ठिकाणी आम्ही ते या महिंद्रा पिकअपमधून त्याचे वाहतूक करतो, आणि त्या त्या शेतामध्ये जाऊन त्याचा स्प्रे घेतो। आणि हे आहे मित्रांनो ट्रॅक्टर आमचं, जसं की हे आमच्या द्राक्षीच्या बागेमध्ये रेग्युलरमध्ये औषध फवारणी करण्यासाठी हे आहे ब्लोअर, तुम्ही पाहू शकता हे ब्लोअर आहे। आणि या ब्लोअरच्या साहाय्याने आपण द्राक्ष बागेला फवारणी वगैरे करतो, आणि आपल्या बागेला सुद्धा आपण या ESSच्या मशीनच्या द्वारे आपण तेही GA वगैरे करून घेतो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आमची वैरण कापण्याची मशीन आहे, इकडं तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी। आणि आमच्या मसरांचा गोटा आहे मित्रांनो, इकडे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मशीनचा गोटा आहे, या ठिकाणी म्हशी आहेत। तर असे एकूणच माझं जवळपास चांगलं शेतीमध्ये चांगली शेती आहे, भरपूर अशी शेती आहे मित्रांनो। तर कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ, नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा मित्रांनो। अजून बरेच असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, आणि मग ते आमच्या गावातील यात्रेचे व्हिडिओ असतील किंवा आणखीन माझ्या शेतीमधले असतील। तर प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, भेटू असंच पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।